सीड महोत्सव सीड बॉल आपण त्या दिवशी तयार करणार आहोत आणि पाऊस येईल तेव्हा ते लोकांना वाटप करून जितक्या जास्तीने आपले सीड बॉल तयार होतील तेवढे लोकांपर्यंत पोहोचून आपण जिथं जिथं फिरायला जातो किंवा जंगलामध्ये हे सीड बॉल आपण नुसते टाकून दिले तरी त्यांना निसर्ग वाढवतो। अशा प्रकारचा हा आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे प्रत्येक गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये हा प्रोजेक्ट सुरू आहे। पूर्ण पृथ्वीला ग्रीन करण्याचा गुरुदेवांचा संकल्प। भगवान बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो तो दिवस आणि शांतीचा मार्ग पूर्ण जगांमध्ये। मी रजनी महेश सोनकुसरे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे भंडारा इथं आम्ही 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त आणि पूजनीय श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त भंडाऱ्यामध्ये पहिल्यांदाच सीड बॉल महोत्सव घेत आहोत। ह्या सीड बॉल संकल्पना याच्यासाठी की जेव्हा आपण बीज संस्कार करू आणि ते जमिनीमध्ये टाकू तर ह्या बॉलला वाढवण्यासाठी निसर्ग वाढवतो, पाणी कमी लागते, जमिनीची पण तेवढी आवश्यकता नसते की आपल्याला जमीनच असायला पाहिजे। जिथं रिकामी जागा असेल, नदीच्या काठावर, नहराच्या ठिकाणी, जिथं पडीत जमीन असेल अशा ठिकाणी हा सीड बॉल टाकायचा। पाऊस पडला की निसर्ग त्या बीजला वाढवतो आणि आपली ही वसुंधरा हरीभरी होईल। आणि भंडाऱ्यामध्ये आम्ही यावर्षी 1 लाख सीड बॉल लावण्याचा संकल्प आहे। तरी भंडाराकरांना अशी विनंती करते की 12 मेला खान तलावावर संध्याकाळी 5 वाजे आपण हा सीड बॉल महोत्सव घेणार आहोत। तरी जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमात येऊन सीड बॉल आपल्या हाताने तयार करावे अशी मी विनंती करते। धन्यवाद।